तर नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर आपण आता आलेलो आहे नगर परिषद वरुड सहजीवन वृक्ष गजानन श्री गणेश मूर्ती विक्री केंद्र येथे. तर इथे आपल्याला पर्यावरणपूरक 100% मातीने बनलेल्या मूर्त्या मिळतात. पर्यावरणाला वाचवण्यासाठी राबवलेली ही एक छोटीशी मोहीम. चला, विचार काय करताय, आपणही पर्यावरणपूरक मातीच्या मूर्त्या घेऊन पर्यावरण वाचवण्यासाठी एक छोटीशी मदत करूया. तर अशी छोटी छोटी पावलं उचलून प्रत्येकाने जर एक छोटा प्रयत्न केला तर नक्कीच आपण दूषित केलेल्या पर्यावरणाला आपण परत एकदा स्वच्छ करू शकतो. आपले दिवस तर कसे बसे निघून जाईल, पण पुढल्या पिढीचं काय, त्यांचा विचार करा आणि पुन्हा एकदा पर्यावरणाला स्वच्छ करा. तर बोला गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी सहजीवन बहुउद्देशीय समितीचा एक सदस्य म्हणून तुम्हाला सांगतो की आमची सहजीवन वृक्ष गजानन या नावाने एक संकल्पना आहे. आणि ही संकल्पना अशी की आम्ही पर्यावरणपूरक मातीचे गणपती विकत आहे. आमचा हा हेतू आहे की सर्व POPच्या गणपती विकत आहे मार्केटमध्ये सर्व लोक. आणि जे रेखीव गणपती आहेत ते POPचेच असतात आणि त्या देखरेखीवर जाऊन लोक POPचे गणपती विकत घेतात आणि ते शिरवायच्या वेळेला आपण त्याच्यावर दगड मारतो किंवा 10 दिवस आपण त्याची पूजा करतो आणि 11व्या दिवशी त्याची विटंबना होते. आणि ह्या सर्वांचा विरोध म्हणून आम्ही POPला विरोध म्हणून मातीचे गणपती आपण आणलेले आहे. असं आहे की आम्हाला पूर्ण वरुड हे POPचे गणपती याच्यापासून मुक्त करायचं आहे. आमचा फक्त एकच संकल्पना आहे की आमचे कॉम्पिटिटर जरी वाढले तरी आम्हाला आनंदच होईल. आमचा एकच हेतू आहे, पूर्ण वरुडमध्ये मातीचे गणपती हे विकले गेले पाहिजे आणि याची सुरुवात हे सहजीवन वृक्ष गजानननी केली. आमचं हे 5वं वर्ष आहे. आम्ही पहिल्यांदा लॉकडाऊनमध्ये जेव्हा या संकल्पनेची सुरुवात केली होती तेव्हा आम्ही 20 गणपती मातीचे स्वतः हाताने बनवले होते आणि मार्केटमध्ये विकले होते. ते आमची सुरुवात होती. आता आमचे सलग 5 वर्ष होऊन गेले आहे आणि आम्हाला वरुडकरांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे. तुम्हाला दुकानामध्ये येऊन कसं वाटलं? मातीच्या मूर्त्या आहे, तुमचं काय मत आहे मातीच्या मूर्त्यांबद्दल? मातीच्या मूर्ती म्हणजे 100% पर्यावरण मुक्त असल्यामुळे काय त्याच्यामुळं म्हणजे आपला कल जास्त तिकडे म्हणजे मातीची मूर्ती घेण्याची जी आपली इच्छा आहे. आणि ते पाण्यात पण असा शिरल्या जाते, पूर्ण तरंगत नाही आणि पर्यावरणाला असं दूषित वगैरे होत नाही. त्याच्यामुळं आपला कल म्हणजे जास्त मातीची मूर्ती घेण्यामध्ये जास्त आहे. तर तुम्ही आपल्या जनतेला काय सांगू इच्छिता? पेक्षा जास्तीत जास्त तेच मातीच्या मूर्त्या घ्या, मातीच्या मूर्त्या घ्या, पण आपल्या पर्यावरणाला. चालू करा, प्राइस सांगणं चालू करा. या गणपतीची प्राइस आहे 2501 रुपये, यांची 1701 रुपये, याची 1101 रुपये आणि याची 1501 रुपये. या थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, याला डेकोरेशन केलं आहे आपण. याची प्राइस जाईल 2501 रुपये, 1901 रुपये. हा पण सेम पीस द्या, 1901 रुपये, 2100 रुपये, 1100 रुपये, हा 2500 रुपये, हा 2500 रुपये आहे, हा पण 2500 रुपये, ह्या 2300 रुपये, ह्या 2100 रुपये आणि ह्या पण 2100 रुपये. हलवाई आपण तसं 3500ला आहे, आपण 3100ला देत आहे आता. हा पण 3100ला देत आहे आणि हा पण 3100ला. आणि इकडे आलो की रेंज थोडी कमी झाली आता. हा आपण 2500ला, हा 2100ला, हा 1700ला, हा 1500ला आणि हा पण सेम पीस आहे. आता मगाशी दाखवलं तुम्हाला तसं. खूप सुंदर अशी संकल्पना आपल्याला बघायला मिळाली आहे. तर चला मित्रांनो, आपण भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका.